सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ भैया चौक दवाणी नगर येथील रेल्वे पूल 100 वर्षांपासून जास्त काळाचा असून त्याची मुदत संपल्याने रेल्वे प्रशासनाने पाऊल उचलून 10 डिसेंबर रोजी सकाळी 7 पासून पूल पाडण्याचे काम सुरू केले आहे. 1922 साली ब्रिटिश काळापासून असलेला हा पूल सोलापूर दमाणी नगर येथील हा जुना पूल पाडण्यात येत आहे. त्या जागी आता नवीन पूल बांधण्यात येणार आहे. रेल्वे पूल पाडण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी रेल्वे कर्मचारी दिसून येत आहेत. पुलावरून वाहतुकीची कोंडी सुद्धा होत असे. आज रेल्वे कर्मचारी या ठिकाणी काम करताना दिसून येत आहेत. पूल पाडण्याच्या कामास 14 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. नीचे जवळ बोला काका. बोलतो आता आपला जो ब्रिज चालू व्हायला लागला आहे मोठा झाला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याची सुविधा मिळली पाहिजे. हा 1922 काळामधून हे जे पूल आहे, हे पूल जे जुना ब्रिटिश काळामध्ये जे इंग्रज काळामधून जे बांधलेला होता याची मुदत सुद्धा संपलेली आहे. रेल्वे प्रशासनाने जी पाऊल उचललेलं आहे, या ठिकाणी पुलाचे सुद्धा काम चालू आहे. रेल्वे प्रशासन चांगलं काम करत आहे, परंतु तुमची मागणी काय या ठिकाणी ब्रिज मोठा झाला पाहिजे तुमची मागणी. किती वर्षापासून तुम्ही ये जा करता या पुलावर आणि तुम्ही कुठं सध्या कामाला? 50 वर्षापूर्वी त्याच्यामुळं मी CNS हॉस्पिटलमध्ये काम आहे. पण या पुलावरून तुम्ही कामाला ये जा करता बरोबर. आता तुमची मागणी काय? फक्त रेल्वे पूल वाढवला पाहिजे, रुंदी वाढवला पाहिजे, वाहतुकीची समस्या आहे. वाहतुकीची या ठिकाणी मोठी रायगड असते. इथून कुठं जातात या गावाला? मंगळवेढा तिरेमार्गे सांगली हा मार्ग आहे. हा देवळा. सोलापूरच्या लोकांना या ठिकाणी याच रस्त्यावरून ये जा करावा लागतो. दररोज किती वाहन जाते या पुलावरून अंदाज सांगू शकता? अंदाज तसं बांधता येत नाही, तरी पण 1000-500 पूर्ण असेल. तर तुमचं काय म्हणणं आहे? आता ब्रिज चांगला मोठा झाला पाहिजे आणि चांगला मजबूत बांधला पाहिजे, रुंदी याची वाढवली पाहिजे, कारण वाहतुकीला याचा अडथळा होऊ नये. सोलापूर शहरामध्ये जे भैया चौकात जे जुना पूल आहे, ती पुलाची रुंदी वाढवला पाहिजे आणि मोठा पूल झाला पाहिजे. याचं काम सुद्धा रेल्वे प्रशासनाने चालू केलेलं आहे. मारुती पवार आहेत. काका, तुम्ही किती वर्षापासून सोलापूर शहरामध्ये राहता? 1946. बरं, आता सध्या 1922 काळापासून जे पूल बांधलेलं आहे ब्रिटिश काळामध्ये, इंग्रज काळामध्ये, हा तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या काळामध्ये बांधलेला होता, तुम्ही त्या टायमाला होते. आणि 1939
पण आता या जुना पूल असल्यामुळे याची मुदत संपलेली आहे आणि रेल्वे प्रशासनाने या पुलाचं बांधण्याचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं, हे पूल कसं वाटलं? आता तुमच्या काळामध्ये जे बांधलेलं आहे, ब्रिटिश काळामध्ये 1922मध्ये जे पूल बांधलेलं आहे, तुम्हाला कसं वाटलं? इथं आठवण वाटलं का? तुम्ही ते इथं पुलावरूनच चाललो पुलावरूनच जातो त्या पुलावरनं जात होतो का कामाला वगैरे? कुठं होतो तुम्ही कामाला? जाममध्ये कामाला होतो तुम्ही. तर या पुलावरनं तुम्ही ये जा करत होता. तुम्हाला आठवण आहे का या पुलाची? आता पूल बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. नवीन पूल बांधण्यात येत आहे. कसं बांधलं पाहिजे? रेल्वे पूल कसं बांधलं पाहिजे? मजबूत व्हायला हे मजबूत होतं, परंतु याचं मुदतकाळ संपल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नवीन बांधण्यात येत आहे आणि याची रुंदी सुद्धा वाढवली पाहिजे. वाहतुकीची सुद्धा या ठिकाणी कोंडी होती. कसं वाटतं? मोठं पूल झाला पाहिजे आणि मजबूत बांधला पाहिजे. तुमचं पूर्ण नाव सांगा. शिवाजी महाराज. वय किती आहे तुमचं? त्यासमोर शिवाजी मारुती पवार हे वयस्कर आहेत. हे जुनी मिलमध्ये कामाला होते काका. जाम मिलमध्ये जाम मिलमध्ये कामाला होते. फर्स्ट या ठिकाणी त्यांचं एक आठवण आहे म्हणून या ठिकाणी ते पुलावरून चाललेले आहेत. या पुलाची रुंदी वाढवली पाहिजे आणि मजबूत केला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. नमस्कार, मी सोलापूर दमणनगर या पुलावरून काही महिला नागरिक किंवा नागरिक कामासाठी ये जा करतात. परंतु या ठिकाणी जुना पूल असल्यामुळे रेल्वे प्रशासन या ठिकाणी त्यांची त्या पुलाची मुदतसुद्धा संपलेली आहे. रेल्वे प्रशासनाने एक पाऊल उचललं की नवीन पूल बांधण्याचा ते कामसुद्धा सुरू केलेलं आहे. पुलाचे बांधण्याचे कामसुद्धा चालू आहे. रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे कर्मचारी या ठिकाणी खाली कामसुद्धा करत आहेत. परंतु 1922 या काळातला पूल आहे. हे जुना पूल असून त्याची मुदतसुद्धा संपलेला आहे. इंग्रज काळामध्ये बांधलेला आहे. आता सध्या या दमणनगर येथील या चौकातला हे जे जुना त्याच काळामधील पूल आहे हा सध्या बांधण्यात येत आहे. परंतु रेल्वे प्रशासनाचं कामसुद्धा सुरू आहे खाली आणि या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचं कर्मचारी सुद्धा काम खाली करत आहेत. वाहतुकीची सुद्धा समस्या आहे. वाहन चालकांना जाण्याचा मार्ग सुद्धा पोलीस प्रशासनाने केलेला आहे, परंतु त्यांना काही माहीत नाही. ताई, तुम्हाला कुठं जायचं होतं? रंगमोहनला जायचं होतं. मग तुम्हाला इकडून काही माहिती मिळाली नाही. रेल्वे पोलीस प्रशासन किंवा स्थानिक शहरामध्ये पोलीस प्रशासनाने परंतु तुम्हाला इकडचा रस्ता माहिती नाही. आणि आठवण आहे का या पुलाची? या पुलावरून तुम्ही आलेले आहे. तुम्हाला कसं वाटलं? आता पूल पाडू लागलेत. नवीन पूल चांगला झाला पाहिजे, तुमची मागणी आहे. या ठिकाणी महिला नागरिक आणि वयस्कर महिला नागरिक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने चांगलं मजबूत पूल वाढवलं पाहिजे, पुलाची रुंदी सुद्धा वाढवली पाहिजे. आणि या ठिकाणी वाहतुकीची समस्या मोठी आहे. वाहन सुद्धा या ठिकाणी ये जातात. दमणनगर आहे, देगाव गाव आहे, या ठिकाणी मंगळवाडा आहे. या ठिकाणी मोठी रयदा असते. सोलापूर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचे जे काम या ठिकाणी उडान पुलाचे सुद्धा मोठं काम झालं पाहिजे. याची रुंदी सुद्धा वाढवली पाहिजे. प्रवाशांना याचा त्रास होऊ नये. नमस्कार, मी या ठिकाणी आताच भैयाचं पुलाचे काम चालू आहे. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी खूप पाण्याचे काम सुरू केले आहे. आपल्यासमोर सुराज्य ज्ञानेश्वर सुरवसे हे तरुण मित्र आहेत. त्याची मागणी आहे की रेल्वे प्रशासनाने जे या ठिकाणी काम केलेले आहे. नमस्कार, मी सोलापूर दमणनगर भैया चौकामध्ये थांबलेला आहे आणि इथं रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. इथं उडान पुलाचे पाडण्याचे काम सुद्धा चालू आहे. 1922 काळापासून जे इंग्रज काळापासून जे जुना पूल आहे ती काय मागणी? तर बेसिकली तुम्हाला माहिती आहे हा ब्रिटिशकालीन पूल आहे. 1922 पासून आतापर्यंत याला 103 वर्ष झालेले आहेत.
म्हणजे माझा जन्म झाला 2007 मध्ये. माझी 1ली ते 12वीपर्यंत मी या पुलावरून ये जा केलो. या पुलावर कॉलेजला होतो मी 1ली ते 10वी सिद्धेश्वर प्रशाला सोलापूरमध्ये होतो. तुम्ही राहायला इकडं कुठं समाना राहायला मी आमराईमध्ये. बरं, काय मागणी आहे तुमची? काय मागणी? आमची मागणी अशी आहे की आता जसं सध्या 1922 जे काळापासून ब्रिटिश काळापासून जे जुना पूल आहे, सध्या रेल्वे प्रशासनानं आता ही जी मुदत संपलेली आहे, रेल्वे प्रशासनानं या पुलाचे आता पाडण्याचे काम सुद्धा सुरू केलेलं आहे. पण या ठिकाणी वाहतुकीची सुद्धा भैया चौकातून जे मोठे मोठे वाहन होतं मंगळवाडा इकडं, आणि इथून जे स्थानिक शाळेचे मुलं, कॉलेजचे मुलं, इथून कामाला जाणारे महिला नागरिक किंवा वयस्कर लोक याच पुलावरून ये जा करतात. हो. आणि वाहतुकीची समस्या जी सुद्धा वाढलेली आहे. तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की आता इकडे पुलाच्या बाजूला दमानीनगर असो, आमराई असो, पाटील वस्ती असो किंवा नागोबा मंदिरच्या पलीकडचे जे नागरिक आहेत त्यांना पर्यायी रस्ता म्हणून तो रेल्वे पुलचा आपला त्याने वाई चौकच्या पुढे रस्ता करून दिलेला आहे. परंतु त्या रस्त्याची अवस्था आता जर बघायला गेली तरी दुष्काळात 13वा महिना असल्यासारखा आहे. तिथलं मला एवढंच मी सोलापूर महानगरला विनंती करतो की तिथला जो रस्ता आहे तुम्ही पर्यायी रस्ता दिला, 1 वर्ष पूर्ण आपल्या इथल्या विभागाला वापरायचा आहे, तर त्यासाठी तो रस्ता अजून मजबूत, अजून प्रशस्त करावा ही मी सोलापूर महानगरपालिकेला विनंती करतो. 1 वर्ष रस्ता वापरणं सोपं काम नाही आहे. भरपूर जण कॉलेजला जातात, भरपूर जण शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, त्यांच्या कामासाठी हा रस्ता वापरतात. तर तो रस्ता ठीक व्हायला पाहिजे, एवढंच पूर्ण अमरावी पाटील वस्ती विभागाने मी विनंती करतो. धन्यवाद. जुना पूल पाडण्याचं काम सुरू आहे. पूल कसं बांधला पाहिजे? आता तुम्ही बघू शकता की हा पूल नॉर्मल आपल्या पूल म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर कसा येतो तसा पूल आहे. परंतु आता पुढे इन फ्युचर हा आता ब्रिटिशकालीन पूल 100 वर्ष टिकला, परंतु आपल्या जी टेक्नॉलॉजी वापरतो आमचा हायटेक टेक्नॉलॉजी AIचा यूज करून किंवा अनेक विविध प्रणालीचा यूज करून आपण हा पूल असा बांधला पाहिजे की ॲटलिस्ट याची वर्ष 150 वर्षाच्या पुढे गेले पाहिजे. कारण आपण तेवढे सफिशियंट आहोत की आपल्याकडे तेवढ्या टेक्नॉलॉजी आहेत की आपण तेवढा भारी पूल बांधू शकतो. एकीकडे रेल्वे प्रशासनाने जे पुलाचे काम चालू केलेले आहे, पाडण्याचे काम, आता सध्या JCB सुद्धा आलेलं आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून याचे काम सुरू आहे. वाहतुकीची सुद्धा सोलापूर शहराच्या बाहेर त्याची सोय केलेली आहे आणि सुद्धा कामासाठी ये जात होतात. नेमका ह्या पुलाची रुंदी वाढवली पाहिजे हे काही महिला नागरिक किंवा नागरिकातून बोलले जात आहे. या ठिकाणी आत्ताच माझ्यासमोर वयस्कर काका होते, त्यांनी म्हणले की या पुलाची रुंदी वाढवली पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? पुलाची रुंदी वाढवली पाहिजे आणि मजबूत काम झालं पाहिजे. ऑब्व्हियसली पुलाची रुंदी आता तुम्ही बघू शकता, हे जर बघायला गेलं तर 20 फूट आहे आणि इथून आजूबाजूला फक्त 2 ट्रक गेले तर 1 रिक्षा सुद्धा जायची जागा पुरत नाही. तर त्यासाठी आता इकडे तुम्ही बघू शकता मंगळवेढा, तिरे, पंढरपूरकडे जायचा रस्ता आहे. मेन म्हणजे आपला रत्नागिरी हायवे आहे. तर त्या हायवेसाठी तो हायवेला कनेक्ट करणारा हा रोड आहे. तर ट्रक्स असू दे, बस असू दे, वेगवेगळ्या सेवा असू दे, यावरून एकदम इझिली निघायला पाहिजे. असं छोटा रस्ता करून नाही चालणार. हा एक महत्त्वाचा रस्ता आहे जो की आपल्या त्या हायवेला जोडतो. तर त्यासाठी मजबूत झाला पाहिजे आणि लवकरात लवकर म्हणजे त्याची लाईफ टाईम वाढलं पाहिजे. फक्त 100 वर्ष आता काहीच नाही. ज्या प्रकारे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्या प्रकारे आपण 100 वर्षाच्या पुढे पूल किंवा कन्स्ट्रक्शन केलं तर काही हरकत नाही. तो पूल सहज त्याची लाईफ टाईम वाढू शकते. 1922 मधून जे पूल बांधलेलं आहे ब्रिटिश काळामध्ये, हो, राजकारण याच्यामध्ये येत नाही. कारण रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे आणि जुना पूल आहे याची मुदत संपलेली आहे. रेल्वे प्रशासनाने हे काम चांगलं केलेलं आहे. फक्त रेल्वे प्रशासनाला एक विनंती आहे की या ठिकाणी रुंदी वाढवली पाहिजे. की काही सोलापूर शहरातील नागरिकांची मागणी